श्री स्वामी समर्थ मंत्र हे आपल्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणारे प्रभावी तंत्र आहे. त्यामुळे वैदिक धर्मात मंत्रांना खूप जास्त महत्त्व असते. शास्त्रांमध्ये मंत्रांकडे फक्त शब्द म्हणून बघितल्या जात नाही, तर ते ध्वनीच्या रूपात प्रकट झालेली एक दिव्य आणि शक्तिशाली ऊर्जा असते. आणि त्यातही ते मंत्र जर तंत्रसाधनेतील देवतेचे असेल तर मग ते मंत्र आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. कलियुगात भगवान भैरवांचे मंत्र सर्वात शक्तिशाली आणि लवकर फळ देणारे मानले जातात. आजच्या या धावपळीच्या युगात जिथे समस्या अचानक समोर येतात, तिथे भैरवांची ऊर्जा देखील तितक्याच वेगाने परिणाम देते. त्यांची उपासना करणाऱ्या भक्ताला त्वरित संरक्षण आणि दिलासा मिळतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भैरवतंत्रातील असे 5 शक्तिशाली मंत्र आणि त्याचा उपयोग जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांना, दुःखांना तर दूर करूच शकतो, त्यासोबत भौतिक, मानसिक, आध्यात्मिक प्रगतीसुद्धा करू शकतो. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी कौटुंबिक संरक्षणासाठी भैरवतंत्रातील आपदुद्धारक बटुक भैरव मंत्र सर्वात प्रभावी असतो. हा मंत्र भगवान बटुक भैरवांना समर्पित आहे, जे भैरवांचे सौम्य, सात्विक आणि बालस्वरूप आहेत. आपदुद्धारक म्हणजे संकटातून सोडवणारा. मंत्र आहे ओम ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीं ओम स्वाहा. आता हा मंत्र कोणासाठी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा अचानक आर्थिक संकट येते, माणूस कर्जबाजारी होतो किंवा बिझनेसमध्ये नुकसान होते, अशा गंभीर संकटामध्ये हा मंत्र आपल्याला तारून नेतो. विद्यार्थी दशेत कधीकधी मानसिक ताण वाढल्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्या जात नाही. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी जर या मंत्राचा नित्य जप केला तर बुद्धी तल्लख होऊन मानसिक त्रास दूर होतो. दीर्घ आजारी व्यक्तीसाठी घरातील कटकटी, वाद किंवा नात्यांमधील कडवटपणा घालविण्यासाठी आणि नोकरी व्यवसायातील मानसिक तणाव दूर करण्यासाठी पण हा मंत्र खूप प्रभावी मानला जातो. भैरव तंत्रातील दुसरा प्रभावी मंत्र आहे कालभैरव बीजमंत्र. हा भगवान कालभैरवांचा अत्यंत प्रभावी बीजमंत्र आहे. हा मंत्र दिसायला छोटा असला तरी मनाला त्वरित शक्ती आणि निर्भयता देतो. मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं श्री बटुक भैरवाय. या मंत्राच्या नित्यजपाने मनातील सर्व प्रकारच्या भीतीतून मुक्तता होते. त्यासोबतच तुमच्या बोलण्यात आणि व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक निर्माण होते. हा मंत्र करणी बाधा, वाईट नजर किंवा इतर नकारात्मक शक्तींपासून लगेच संरक्षण देण्यात तत्पर आहे. त्यासोबतच मनातल्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य या मंत्रात नक्कीच आहे. भैरव तंत्रातील तिसरा प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आहे कालभैरव गायत्री मंत्र. मंत्र आहे ओम कालाकालाय विद्महे कालातीताय धीमहि तन्नो कालभैरव प्रचोदयात. गायत्री मंत्राला कालभैरवांच्या ऊर्जेशी जोडून बनवलेला हा मंत्र भक्ताला ज्ञान देतो आणि वेळेच्या, काळाच्या वाईट प्रभावापासून वाचवतो. आपल्या कुंडलीत निर्माण होणाऱ्या ग्रहदोषांना, विशेषतः शनी, राहू आणि केतूच्या दोषांना शांत करण्यासाठी या मंत्राचा जप एक प्रभावी उपाय आहे. त्यासोबतच अकाल मृत्यू, अपघात अशा संकटातून आपल्याला वाचवतो आणि मनातले वाईट विचार काढून टाकून विवेक जागृत करतो. भैरव तंत्रातील चौथा प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आहे महामृत्युंजय युक्त भैरव मंत्र. हा एक अत्यंत दुर्मिळ मंत्र आहे, ज्यात महामृत्युंजय मंत्राला भैरवांच्या बीजमंत्रांसोबत जोडले गेले आहे. हा असाध्य आजारांसाठी वापरला जातो. मंत्र आहे ओम हौं जून सह ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृतात ओम स्वः भुवः भूः ओम सह जून हौं ओम. मोठ्या मोठ्या आजारातून बाहेर काढून जीवनशक्ती वाढविण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून भैरव साधनेत हा मंत्र ओळखला जातो. आपल्यावर अचानक येणाऱ्या संकटांपासून ढाल बनून आपले रक्षण करते, तसेच मृत्यूची भीती किंवा आजारांमुळे येणारी भीती घालवते. भैरव तंत्रातील पाचवा प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आहे शत्रुनाशक भैरव मंत्र. हा मंत्र स्वसंरक्षणासाठी शेवटचा उपाय म्हणून वापरला जातो. मंत्र आहे ओम भम भैरवाय अनिष्ट निवारणाय स्वाहा. आपल्या गुप्त शत्रूंपासून आपले रक्षण करण्याचे सामर्थ्य या मंत्रात नक्कीच आहे. हा मंत्र आपल्या विरुद्ध रचले जाणारे गुप्त षडयंत्र उलथवून टाकून आपल्याला सुखरूप बाहेर काढतो. एक सांगू इच्छितो, भैरव तंत्रातील मंत्राचा वापर करताना या मंत्राचा जप कधीही कोणा निर्दोष व्यक्तीचे नुकसान करण्यासाठी किंवा बध्याच्या भावनेने करू नका.
जर तुम्ही चुकीच्या हेतूने हा मंत्र वापरला तर त्याचा उलट परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने असता तेव्हाच हा मंत्र प्रभावी ठरतो. आता भैरव तंत्रातील हे शक्तिशाली मंत्राचा जप कधी करायचा आणि त्याचे काय नियम आहेत हे सांगतो. कारण तुम्हाला भैरव मंत्रांची शक्ती अनुभवायची असेल तर काही साधे नियम पाळणे गरजेचे आहे. पहिला नियम म्हणजे या मंत्राचा जप संध्याकाळची वेळ किंवा मध्यरात्री करावा. भैरव तंत्रात रविवार, मंगळवार किंवा कालाष्टमी हे दिवस विशेष मानले जातात. जर तुम्हाला रोज जप करणे जमत नसेल तर या ठराविक दिवशी पण आपण जप करू शकतो. दुसरा नियम म्हणजे या मंत्रांचा जप करताना काळ्या किंवा लाल रंगाच्या लोकरीचे आसन आणि दक्षिण किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. तिसरा नियम म्हणजे रुद्राक्षाच्या माळेवर जप करणे सर्वात प्रभावी मानले जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मंत्रांवर आपली पूर्ण श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे जर तुम्ही जप करता तर हे भैरव तंत्रातील शक्तिशाली मंत्र तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवू शकतात. भगवान भैरवांचे हे मंत्र त्यांच्या विविध शक्तींचे रूप आहेत. तुम्हाला सर्व मंत्र जपण्याची गरज नाही. तुमच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार कोणताही एक मंत्र निवडून तुम्ही साधना करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. या मंत्रांबद्दल किंवा अन्य विषयावर काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.